हे हां ओके, हे आमचे सुरेश दामोदर. अच्छा, मोठा ढेम्पो मारलेला आहे यांनी आणि पोहायला आज सुरुवात केलेली आहे. आज मस्तपैकी ऊन वगैरे चमकत आहे. अच्छा, आणि हे शारदा कोचिंग क्लासेसचे मास्तर आमचे शिवाजी नारायण वराड सर. हां, मस्त एन्जॉय घ्यायला लागले तर पाहुण्याचा. आणि हे सुरेश दामोदरांनी आता बुडी घेतलेली आहे आणि ते तिकडून इकडे आता निघत आहे त्याकडेच्या ह्याकडेपर्यंत. हां, ते आलेले आहे तिकडे आणि ह्याकडेला निघलेले आहेत ते. आता त्यांना म्हणजे स्टॅमिना वाढलेला आहे. ह्याकडेचे त्याकडेला आणि त्याकडेच्या ह्याकडेला ते सहज येऊ शकतात. आणि हे आमचे शिवाजी वराड सर एकाच जागेवर रिवर्स घेत टाकून मस्तपैकी एन्जॉय घेत आहेत. अंग गरम करत आहेत, ते व्यायाम करत आहेत मस्तपैकी पाण्यात. पण पाण्यातला व्यायाम हा कुठलाच व्यायाम म्हणजे शरीराचा हर एक पार्टचा व्यायाम होतो. असं म्हणतात की पोहल्यानंतर जेवढे आपल्या शरीरामध्ये पार्ट असतात तेवढ्याचा व्यायाम होतो. कारण जमिनीवरती व्यायाम फक्त आपण पायाने आणि हाताने करू शकतो किंवा थोडासा इकडे तिकडे करू शकतो. पण पाण्यात उतरल्याच्या नंतर आपल्या हर एक पार्टचा व्यायाम होतो. त्याच्यानंतर श्वास रोखणे असेल, हृदयाची धडकन असेल, हर एक मुवमेंट डोक्याच्या केसापासून तर पायाच्या नाकापर्यंत तळपायापर्यंत माणसाच्या पूर्ण शरीराचा व्यायाम पाण्यात उतरल्यानंतर होतो. आणि पोहणं हे शरीराला खूपच अत्यावश्यक आहे. हो, बरं. आणि आता व्हिडिओ काही क्षणासाठी बंद होत आहे कारण मी पण आता मूडमध्ये आहे पोहण्याच्या आणि पोहायला जात आहे. आणि हे सध्या दोघंजण पोहत आहेत. आता मी पण चाललो आहे. त्यासाठी नक्कीच तुम्हाला दुसरा व्हिडिओ दाखवल मी. तोपर्यंत चलो बाय, धन्यवाद, थँक्यू. मी स्वतः संतोष कजवे येतोय पोहायला.